मित्रांनो, जेव्हा एखादी व्यक्ती मरते तेव्हा आपण काय पाहतो? हालचाल करू शकत नाही असे शरीर, नातेवाईक जे रडत आहेत, चितेसाठी सुशोभित केलेले लाकूड आणि शेवटी मुठभर राख. कथा कदाचित इथे संपेल असे आपल्याला वाटते, परंतु शास्त्राचे सर्वात मोठे सत्य आहे की मृत्यू हा शेवट नसून मध्यांतर आहे. खरा चित्रपट हा मृत्यूनंतर सुरू होतो. जेव्हा शरीर इथे राहते तेव्हा आत्मा लांबच्या प्रवासाला जातो. असा प्रवास जिथे ना तुमची कार, ना तुमचा बँक बॅलन्स, ना तुमची ओळख. जिथे जे चालते ते तुमचे खाते, ते खाते जे तुमच्या कर्माचा हिशेब ठेवते. आणि म्हणून आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. तुम्ही कधी एकटे बसून असा विचार केला आहे का की जर आजच तुमचे डोळे कायमचे बंद झाले तर चित्रगुप्ताच्या त्या पुस्तकात तुमच्या नावापुढे काय लिहिले जाईल? स्वर्गाचे सुख किंवा गरुड पुराणात वर्णन केलेल्या भयंकर शिक्षा, ज्याचा उल्लेख ऐकून ऋषीमुनींनाही थरकाप उडतो. नमस्कार, मी पूनम आहे आणि आज आपण कोणत्याही ऐकलेल्या कथेवर चर्चा करणार नाही. आज आपण सनातन धर्माच्या त्या ग्रंथाबद्दल बोलणार आहोत ज्याला मृत्यूनंतरचं संविधान म्हटले जाते, गरुड पुराणातील प्रेतखंड. आज आपण त्या 5 मोठ्या पापांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यासाठी यमराजाच्या कोर्टात जामीन नाही आणि ज्यासाठी नरकात एक विशेष सेल तयार करण्यात आला आहे. म्हणून आज तुमचा सीट बेल्ट बांधा, कारण या व्हिडिओतील प्रवास तुम्हाला हादरवून सोडणार आहे. त्या पापांची यादी उघडण्याआधी गरुड पुराण काय आहे हे मी तुम्हाला समजावून सांगणे महत्त्वाचे आहे. पहा, भगवान विष्णू आणि त्यांचे वाहन गरुड यांच्यातील हा संवाद आहे. जेव्हा गरुडजींनी देवाला विचारले, हे नारायणा, मनुष्य पाप करतो, हसतो आणि विसरतो, पण मृत्यूनंतर त्याचे काय होते? तेव्हा भगवान विष्णूने दिलेले उत्तर गरुड पुराण बनले. भगवान विष्णू म्हणतात की नरक ही पृथ्वीखाली लपलेली गुहा नाही. नरक एक राज्य आहे, नरक एक अवस्था आहे, नरक एक प्रतिक्रिया आहे. गरुड पुराण या शास्त्रावर कार्य करते. आणि आज आपण 5 सर्वात मोठ्या पापांबद्दल बोलत आहोत, कारण ही पापे केवळ मानवालाच नव्हे तर मानवतेला, सृष्टीला आणि स्वतः देवाच्या नियमाला दुखवतात. चला तर मग आज यमलोकाचे दार उघडून पाहू. पहिले सर्वात मोठे पाप. सर्वात पहिले पाप ज्याला शास्त्रात अक्षमस्व असे म्हटले आहे ते म्हणजे सृष्टीच्या बीजाचा नाश करणे, म्हणजेच भ्रूण हत्या. आजच्या आधुनिक युगात लोक वैद्यकीय संज्ञानुसार नावे देतात, पण गरुड पुराणाच्या दृष्टीने पहा. एक असा आत्मा ज्याला 84 लाख जन्मात भटकून मोठ्या कष्टाने माणूस बनण्याची संधी मिळत होती. देवाने त्याला निवडले होते, त्याला आईच्या उदरात पाठवले होते. तो अजून या जगात आलेला नव्हता, त्याला सूर्याचा पहिला किरणही दिसला नाही आणि तुम्ही त्याला तुमच्या स्वार्थासाठी किंवा तुमच्या भीतीपोटी गर्भातच संपवले. भगवान विष्णू म्हणतात की ही हत्या माणसाची नाही, ती एका शक्यतेची हत्या आहे. गरुड पुराणानुसार अशा पाप्यांचे निवासस्थान कुंभीपाकम नरक आहे. कुंभीपाकमचे वर्णन अतिशय भयानक आहे. इथे मोठी पात्रे आहे ज्यामध्ये तेल किंवा द्रव असते जे उकळत राहते, पण इथल्या वेदना शारीरिकपेक्षा आध्यात्मिक आहेत. त्या उष्णतेत आत्मा तप्त होतो. ही उष्णता, ती जळजळ त्या पाप्याला जाणीव करून देते की त्या लहान आत्म्याला गर्भात किती त्रास झाला आहे. तिथे आत्मा ओरडतो आणि क्षमा मागतो, पण यमदूत त्यांना सोडत नाही. ते तोपर्यंत त्याला उकळवतात जोपर्यंत त्याच्या पापाचा प्रत्येक अणू जळून राख होत नाही. ही शिक्षा आपल्याला सांगते की देवाला जीवन देण्याचा अधिकार आहे, मग माणसाला घेण्याचा अधिकार कोणी दिला? आता दुसऱ्या महापापाबद्दल बोलूया. एक पाप जो आजच्या कलियुगात सर्वात जास्त होत आहे, महिलांच्या प्रतिष्ठेचे उल्लंघन. आपल्या शास्त्रात एक श्लोक आहे, यत्र नारुस्तु पूजनते रमन्ते तत्र देवता. म्हणजेच जिथे स्त्रियांचा आदर केला जातो तिथे देवाचा वास असतो. पण जो पुरुष वासनेने आणला होऊन किंवा आपल्या शक्तीच्या नशेत असतो तो स्त्रीच्या सौंदर्याशी खेळतो, तो त्यांना त्यांच्या संमतीशिवाय स्पर्श करतो, त्यांचा छळ करतो किंवा मानसिक आणि शारीरिक अत्याचार करतो. गरुड पुराणात यालाही महापाप मानले आहे. अशा पापींसाठी तामसिक शिक्षा आहे. तामसिक म्हणजे कमालीचा अंधार. आता अशा जागेची कल्पना करा जिथे प्रकाशाचा किरण नाही तर फक्त अंधार आणि भीती आहे. गरुड पुराणात असे म्हटले आहे की अशा पाप्याला लोखंडी फासात बांधले जाते. तिथे त्याला धगधगत्या लोखंडाची मिठी मिळते. ही प्रतिकात्मक शिक्षा आहे. जसे त्याने एखाद्याला जबरदस्तीने स्पर्श केला होता त्याचप्रमाणे इथे त्याला अग्नी आणि लोखंडाचा स्पर्श होतो. ही शिक्षा त्याला आठवण करून देण्यासाठी आहे की कोणाचा मावळपणा हा त्याचा कमजोरपणा मानू नये. ही या विश्वाची सर्वात मोठी चूक आहे. जेव्हा स्त्रीचा आत्मा रडतो तेव्हा तिच्या शापाची नोंद यमराजाच्या नोंदवहीत सर्वात प्रथम केली जाते. तिसरे पाप जे लोक अनेकदा नकळत करतात, विश्वासघात आणि खोटी साक्ष. या जगाचा आधार विश्वास आहे. मित्र त्याचे रहस्य दुसऱ्याला सांगतो, तो जगाला सांगणार नाही या आश्वासनावर.
पण जेव्हा तुम्ही तो पवित्र विश्वास तोडता, स्वतःच्या फायद्यासाठी किंवा थोड्या पैशासाठी कोर्टात जाता, गीतेवर हात ठेवून खोटे बोलता आणि एखाद्या निरपराध व्यक्तीला अडकवता, तेव्हा तुम्ही फक्त खोटे बोलत नाही, तर तुम्ही धर्मालाही मारता. गरुड पुराणात याला मित्रद्रोह म्हटले आहे, म्हणजे मित्र असल्याचे भासवून शत्रूसारखे वागणे. अशा लोकांचे महारूप नरकात स्वागत केले जाते. हे नाव स्वतःच भीतीदायक आहे. रू म्हणजे सापापेक्षा जास्त विषारी आणि क्रूर प्राणी. या नरकात अग्नी जळत नाही. विंचू, रू आणि साप यांसारखे प्राणी येथे जमिनीवर रेंगत असतात. त्यांच्यामध्ये पापी आत्मा सोडला जातो. इथे शिक्षा प्रतिकात्मक आहे. सापाचे काम चावायचे असते आणि कपटी माणसाचे काम ही चावायचेच असते. यमराज सांगतात की तुला चावण्याची सवय होती ना, आता त्यांना सहन कर. प्रत्येक वेळी ते जीव आत्म्याला चावतात. त्याच्या फसवणुकीमुळे पृथ्वीवर त्या निष्पाप व्यक्तीला जे दुःख सहन करावे लागले, तेच दुःख त्याला भोगावे लागते. चौथे पाप म्हणजे स्वतःच्या मुलांना विष देणे, म्हणजे पालक आणि शिक्षकांचा अनादर करणे. तुमच्यावर निस्वार्थपणे प्रेम करणारा या पृथ्वी तलावर कोणी असेल तर ते तुमचे पालक आहेत. पण आज पहा कलियुगातील कटू सत्य. मुले मोठी झाली की त्यांना आई वडील ओझे वाटू लागतात. मुले त्यांना वृद्धाश्रमात सोडतात. त्यांच्याशी मोठ्या आवाजात बोलतात. गरुड पुराणात म्हटले आहे की जो व्यक्ती आपल्या आई वडिलांना दुःखी करतो त्याची प्रार्थना देवही स्वीकारत नाही. अशा कृतज्ञ लोकांसाठी काळसूत्र नरक बनवले गेले आहे. काळसूत्राचे वर्णन तापलेल्या वाळवंटासारखे आहे. तिथे ना झाड आहे, ना सावली आहे, ना पाणी आहे. वरून आगीचा वर्षाव होतो आणि पृथ्वी खाली तांब्यासारखी गरम असते. पापींना तिकडे तहान लागते. ते पाणी पाणी ओरडतात, पण त्यांना पाण्याचा एक थेंबही मिळत नाही. तुम्हाला माहीत आहे का? कारण हाच कोरडेपणा त्याने आई वडिलांच्या आयुष्यात आणला. जेव्हा ते म्हातारपणी प्रेमाचे 2 शब्द ऐकण्यासाठी तळमळत होते, तेव्हा हा मुलगा आपल्या कामात मग्न होता. आणि जेव्हा त्याला इथे वेदना होत असतात, तेव्हा त्याचे इथे ऐकायला कोणी नसते. आणि 5वे आणि शेवटचे मोठे पाप म्हणजे प्रॉपर्टी हडप करणे. समजा संकट समयी एखाद्याने आपली जमीन, दागिने किंवा आयुष्यभराची कमाई तुमच्यावर सोपवली आणि तो कमजोर असल्याचे तुम्हाला दिसले, म्हणून तुम्ही त्याची मालमत्ता बळकावली. ही चोरी सामान्य चोरीपेक्षा खूप मोठी आहे, कारण यामध्ये तुम्ही विश्वासाचा खून केला आहे. गरुड पुराणातील शास्त्रात स्पष्टपणे लिहिले आहे की दुसरी स्त्री आणि दुसऱ्या व्यक्तीचा पैसा या 2 गोष्टी अशा आहेत ज्या माणसाला पूर्णपणे नष्ट करतात. अशा पापींना आवची नरकमध्ये पाठवले जाते. आवची म्हणजे ज्यामध्ये लाटा नसतात, अंतहीन खुळी. इथे आत्म्याला उंच टेकडीवरून खाली दरीत फेकले जाते. ती पडत राहते पण जमिनीवर पोचत नाही. हे पडणे त्याचे चरित्र पडण्याचे प्रतीक आहे. तिथे त्याचे शरीर दगडावर आदळून तुटते, चक्काचूर होते. त्याला असह्य वेदना होतात, पण मृत्यू येत नाही. जोपर्यंत त्याने हडपलेल्या संपत्तीचा प्रत्येक पैसा वेदनेच्या रूपात परत मिळत नाही, तोपर्यंत त्याला शांती मिळणार नाही. तर ही 5 सर्वात मोठी पापे आणि त्यांची शिक्षा होती. हे ऐकून तुम्ही घाबरलात का? घाबरले पाहिजे. आता कळूनही माणूस पाप का करतो असा प्रश्न पडतो. याचेही उत्तर गरुड पुराणात आहे. उत्तर आहे हाव आणि अहंकार. मनुष्याला आपण अमर असल्याची खोटी भावना प्राप्त होते. त्याला असे वाटते की बंद दारामागे केलेली पापे कोणीही पाहत नाही. पण आपण हे विसरतो की सूर्य, चंद्र, वारा, अग्नी आणि आपला स्वतःचा विवेक हे सर्व CCTV कॅमेरे आहेत, जे 24 तास रेकॉर्ड करत असतात. आणि चित्रगुप्ताचा सर्व्हर कधीही डाऊन होत नाही. आता प्रश्न असा आहे की कोणताही मार्ग शिल्लक नाही का? आपण सर्व नरकात जात आहोत का? उत्तर आहे नाही. सनातन धर्म हा घाबरण्याचा धर्म नाही, हा मार्ग दाखवणारा धर्म आहे. गरुड पुराणात भगवान विष्णू गरुडाला म्हणतात की हे खगेश, जर एखाद्याने पाप केले असेल तर पश्चाताप हा त्याचा सर्वात मोठा प्रायश्चित आहे. नकळत कोणी दुखावले असेल तर आजच त्याच्याकडे जाऊन माफी मागावी. जर तुम्ही पैसे लुबाडले तर ते परत करा. आई वडिलांच्या डोळ्यात अश्रू असतील तर त्यांच्या पाया पडा, कारण जोपर्यंत शरीरात मांस आहे तोपर्यंत सुधारण्याची संधी आहे. होय, एकदा तुमचा मृत्यू झाला की हे सर्व पेयबल आहे. यमराजाला तुमच्या संपत्तीत रस नाही, हे लक्षात ठेवा. ते तुमची शिफारस कुठूनही ऐकणार नाहीत. त्यांना फक्त तुमच्या शुद्ध विवेकाची गरज आहे. बाकी तुम्ही सुज्ञ आहात. तसे या व्हिडिओचा उद्देश तुम्हाला घाबरवण्याचा नव्हता. आपल्या वेगवान जीवनात क्षणभर थांबून आपण कुठे चाललो आहोत याचा विचार करावा, हा यामागचा उद्देश होता. गरुड पुराण हे आरशासारखे आहे. यातील आपले रूप पहा आणि स्वतःला ओळखा. जर तुम्हाला हे सखोल विश्लेषण आवडले असेल तर हा व्हिडिओ स्वतःकडे ठेवू नका. तुमचे मित्र, कुटुंब आणि विशेषतः तरुणांसोबत शेअर करा. कदाचित तुमचा एक वाटा एखाद्याला पाप करण्यापासून रोखेल.
आणि हे स्वतःच एक पुण्यकृत्य असेल. माझी तुम्हाला विनंती आहे, तुमच्या विवेकाची ऐका आणि सदा सतर्क राहा. आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. थँक्यू. बाय.